नमस्कार मंडळी. खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. शारदीय नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. मंडळी, कोकणस्थानमध्ये घागरी फुंकणं तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच युट्यूबला सुद्धा हे व्हिडिओ व्हायरल असतात. तर ही जी प्रथा आहे ती अष्टमीला घागरी फुंकण्याची पद्धत आहे. अष्टमी ही संध्याकाळी आजपासून सुरू होते, त्याच्यामुळे आज घागरी फुंकायची आहेत आणि उद्या उपवासाची अष्टमी आहे. माझ्या माहेरी ही प्रथा बरेच वर्षापासून आमच्या पिढीच्याच सुरू आहे. माझ्या माहेरी आईकडे खूप मोठ्या प्रमाणावर नवरात्र साजरं केलं जातं. सप्तशतीचे पाठ, होम, हवन हे सगळे माझ्या आईकडे अगदी छान केलं जातं. ह्याचे मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओ पाठवणारच आहे. पण आज आपण जे बघणार आहोत ते आज हे घागरी फुंकण्याचं मी शूट केलेलं आहे आणि तुमच्या समोर मी आज ते दाखवणार आहे. सकाळी महालक्ष्मीची पूजा केली जाते. ज्या नवविवाहित तरुणी असतात त्या महालक्ष्मीची पूजा करतात. त्याचप्रमाणे आमच्याकडच्या काही बायका सुद्धा या महालक्ष्मीचं पूजन करतात आणि माझी आई ही महालक्ष्मीची पूजा सांगते. तर मी आज तुम्हाला महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आणि आमच्याकडे उभी केलेली देवी या सगळ्याचं दर्शन घडवणार आहे. तर बघा, आणि आवडलं तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला आमच्याकडचा हा कार्यक्रम कसा वाटला. तुमच्याकडे हा कार्यक्रम साजरा केला जातो का, आणि केला जात असेल तर कुठल्या स्वरूपात केला जातो, नक्की 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 सांगा. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, महालक्ष्मीची ही जी पूजा आहे तर आधी सगळ्या तुळशीला पाणी घालतात, आणखीन सवाष्णी हळदी कुंकू लावतात तुळशीला आणि मग पूजेला बसतात. आणि महालक्ष्मीची ही पूजा सकाळी केली जाते. नवीन वशिया करतात. ज्यांचं लग्न नुकतंच झालेलं आहे त्यांना वशिया असं म्हणतात आणि ह्या वशिया ही पूजा करतात. त्याचप्रमाणे आमच्याकडे वयोवृद्ध आजी वगैरे पण आहेत आणि मी सुद्धा ही पूजा करते. तर ही पूजेची मांडणी वगैरे मी खूप अगदी डिटेल नाही दाखवत आहे, पण एक महालक्ष्मीची पूजा आमच्याकडे केली जाते तसं आपण जसं गुरुजी सांगतात. तर माझी आईच ही पूजा सांगते आणि आम्ही सगळ्याजणी करतो. तर ही विड्याच्या पानांची मांडामांड आहे. त्याच्यानंतर बरेच त्याच्यामध्ये विधी असतात आणि साधारण एक दीड ते पावणे 2 तास ही पूजा चालते, ज्याच्यामध्ये अगदी आचमनापासून सगळे विधी असतात आणि उंबरठा पूजन असतं. मी उंबरठा पूजन आता करताना तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर झाडू, आपली जी केरसुणी आहे जिला आपण लक्ष्मी समान मानतो, तर तिचं पूजन केलं जातं. स्वयंपाकघरात आपण स्वयंपाक करतो त्या गॅसचं पूजन केलं जातं. आणि मी मेन विधी फक्त तुम्हाला इथे दाखवलेले आहेत, डिटेल पूजा तर नाही सांगते. आणि हे गॅस पूजन आहे किंवा शेगडी पूजन. पूर्वी चूल असायची तर तिचं करायचंय. त्याच्यानंतर नळाचं पूजन आणि हे देवीचे अलंकार आहेत जे पिठापासून बनवले जातात, कणकेमध्ये हळद घालून. तर अशा प्रकारे तिचे वस्त्र, त्याच्यानंतर वेणी, तिला गळ्यातलं अंगठी, असे हे सगळे या कणकेपासून अलंकार बनवले जातात. आणि तुम्ही बघत असाल तर आम्ही देवीला ते सगळे अलंकार 1 बाय 1 घालतोय. तिला छान देवीमध्ये बसवलेली असते, तिची प्रतिष्ठापना केलेली असते. आणखीन मग तिला आपण वेणी घालतो, हार घालतो. जसं तुला आम्ही अलंकार देतोय त्याप्रमाणे तू सुद्धा आम्हाला अलंकार दे. तर असं मागणं देवीकडे मागितलेलं असतं. तुला अंगठी देतोय, मला सोन्याची अंगठी दे. तुला छान गळ्यातलं देतोय, मला छान गळ्यातलं दे. तर या प्रकारे ही पूजा केली जाते. आनंद असतो, देवीचं अस्तित्व असतं आपल्याकडे. खूप छान वाटतं आणि सकाळपासून एक वेगळंच वातावरण घरामध्ये असतं. आणि अशा प्रकारे ही पूजा संपन्न होते. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे सुरुवातीला तर तांदूळाचा मुखवटा केला जायचा, पण आता काही कारणाने जे आमच्याकडे मुखवटा करायचे तर त्यांचं निधन झाल्यामुळे नंतर आता मात्र आम्ही मुखवटा तांदूळाचा करत नाही. तर आता आमचा मुखवटा हा फायबरचा असतो गेले 2 वर्षापासून. आणि ही पूजा पूर्ण संपन्न होते, आरती केली जाते आणि त्याच्यानंतर महानैवेद्य देवीला दाखवला जातो. आमच्याकडे सप्तशतीचे पाठ चालतात, श्री सुक्ताचे पाठ चालतात, पुरुष सुक्ताचे पाठ चालतात. त्यामुळे उपासनेसाठी ही वेगळी एक देवी आम्ही आमची हौस म्हणून उभी करतो. आणि अष्टमीच्या दिवशी जेव्हा घागरी फुंकण्याचा कार्यक्रम असतो त्या दिवशी मात्र ही मुखवट्याची देवी उभी केली जाते. बऱ्याच जणांना कारण प्रश्न पडेल की 2 देवी दिसत आहेत, तर 2 देवी म्हणजे एक उपासनेची 9 दिवसाची देवी आहे जिच्या समोर ही सगळी उपासना आणि साधना केली जाते. आणि अष्टमीच्या दिवशी मात्र मुखवट्याची देवी असते. तर तुम्ही इथे बघत असाल तर ही जी महानैवेद्य दाखवलाय हा या उपासनेच्या देवीला दाखवलेला आहे. आणि ही आमची आहे महालक्ष्मी. जय अंबा माता, महालक्ष्मी माते की जय. किती सुंदर, किती तेजस्वी दिसते. मी थोडस भजन दाखवतेय.
सिंहोल्लंघनी हो सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो शुंभ निशुंभाधिक राक्षसा किती मारिसी रणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो तो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कारे नरजती काय महिमा वर्णू तुझा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो आई अंबाबाई पाव माझ्या तू नवसाला सोन्याचं ना वाहीन तुझ्या मग कळसाला. कशी वाटली आमच्या घरची महालक्ष्मीची पूजा? तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला आवडला का ते पण सांगा.